कोल्हापूरच्या कागलचं राजकारण फिरलेलं आहे। तर 24 तासात हे राजकारण फिरलंय। कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उप नगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला मिळतंय। राज्यात आणखी एक नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। तर माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडले। उद्या पत्रकार बैठकीत हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप काय ताजे अपडेट आहे? नक्कीच आपण पाहतो की नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कागलमध्ये राजकीय वातावरण 24 तासात फिरलंय असं आपल्याला म्हणता येईल। एकूणच आपण पाहतो की समरजित घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। असं असताना दोघंही एकत्र येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी कागलमध्ये एकत्र येत आहेत। एकूणच आपण पाहतो की या संदर्भात नेमकं एकत्र येण्यामागची कारणं काय हे सांगण्यासाठी उद्या पत्रकार बैठक जी आहे ती संयुक्त घेतली जाईल आणि कागल नगर परिषदेची निवडणूक संयुक्तरित्या लढवली जाईल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली जाणार आहे। एकूणच आपण पाहतो की चंदगड मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण पाहतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर तर्कवितर्क लावले जात होते आणि त्याच्यानंतर आता कागल नगरपंचायतीच्या निमित्तानं हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। एका अर्थाने कागलमधलं निवडणुकीचं जे वातावरण आहे ते वेगळ्या अर्थाने फिरलेलं आहे। या ठिकाणी शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांना मात्र एकाकी टाकण्यात आलंय अशा प्रकारचे दृश्य दिसून येतात। एकूणच आपण पाहतो की एक वेगळं राजकीय समीकरण आपल्याला कागलच्या राजकारणात यापुढे दिसून येईल।